जय श्रीराम. रात्री झोपी जाताना तुम्हाला जो विश्वास असतो की आपण उद्याचा सूर्योदय पाहणार आहोत, तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त विश्वास सद्गुरू वचनावर, त्यांनी दिलेल्या नामावर आणि त्यांनी सांगितलेल्या उपासनेच्या शक्तीवर ठेवायला हवा. विश्वास हा तोंडाने बोलून सिद्ध होत नाही, तर प्रसंग पडला असता विश्वासाच्या जोरावर तुम्ही आल्या प्रसंगाला किती धीराने तोंड देता यावरून तो विश्वास दिसून येतो. दररोज थोडा थोडा अभ्यास करणाऱ्या मुलाला परीक्षेची भीती वाटत नाही. रात्री जागून अभ्यास देखील करावा लागत नाही. थोडीशी जास्त तयारी करून तो परीक्षा उत्तम रीतीने पास होतो. तसेच दररोज थोडी थोडी नियमाने उपासना करणाऱ्या सद्गुरू दासाला कठीण प्रसंगाची भीती वाटत नाही. थोडी जास्त उपासना करून तो त्या प्रसंगातून निभावून जातो. मुळात संकटाला माहीत असते त्याच्याकडे जाऊन उपयोग नाही. हा तयारीचा दास आहे. त्यामुळे जो नित्य नेमाने उपासना करणाऱ्या दासाच्या आजूबाजूला देखील फिरकत नाही. म्हणून प्रत्येकाला सद्गुरू असणं आवश्यक आहे. सद्गुरूची सेवा करणं आवश्यक आहे. सद्गुरूच्या वचनावर चालणं आवश्यक आहे. जय श्रीराम.